पानसागळे, वर्ग 7वा, शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चोरटी. माझ्या प्रोजेक्टचे नाव टू व्हीलर, फोर व्हीलर ॲक्सिडेंट स्पॉट लोकेटर अँड मेसेज सेंडर हे आहे. अनेकदा मोठ्या महामार्गावर खूप सारे ॲक्सिडेंट होतात, पण त्यांना वेळेवर मदतच नाही मिळत. त्यामुळे मी हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. तेथे मदतीसाठी त्यांना लवकर मदत मिळावी म्हणून हा प्रोजेक्ट केलेला आहे. ही गाडी जात आहे. हे लेन नंबर 4, हे लेन नंबर 2, हे लेन नंबर 1 आणि हे कंट्रोल रूम आहे. गाड्या जात आहे. जर ह्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि हे लेन नंबर 4ला जाऊन आपटली तर डिस्प्लेमध्ये लेन नंबर 4 दाखवेल. मी सायरन वाजेल कंट्रोल रूममध्ये. जोपर्यंत मग पोलीस डायरेक्ट या लेन नंबर 4वरच जाऊन पोलीस, ॲम्ब्युलन्स आणि इंजिनियर त्यांची मदत करतील. जोपर्यंत हा लेन ते दुरुस्त करणार नाही तोपर्यंत या डिस्प्लेमध्ये 4 नंबरच दाखवेल आणि हे त्यांनी लेन दुरुस्त केल्यावर येथे 0 नंबर दाखवेल. तसं नाही की एकाच लेनमध्ये ॲक्सिडेंट होऊ शकतो, कधी तर 2 लेनमध्ये सुद्धा ॲक्सिडेंट होऊ शकतो. हे गाड्या जात आहेत लेन नंबर 4ला आणि लेन नंबर 2ला ॲक्सिडेंट झाला तर 4+2 येथे डिस्प्लेमध्ये 6 दाखवेल आणि ते डायरेक्ट पोलीस, ॲम्ब्युलन्स आणि त्यांचे इंजिनियर डायरेक्ट लेन नंबर 4मध्ये आणि लेन नंबर 2मध्ये सुद्धा जाते. या 2 लेनलाही ते जोपर्यंत दुरुस्त करणार आहे तोपर्यंत इथे सायरन वाजत राहील आणि या दुरुस्त केल्यावर आता 2 लेनचा राहिला लेन नंबर 2ला सुद्धा दुरुस्त करून टाकते. कधी तर तिन्ही लेनला ॲक्सिडेंट होऊ शकतो. एक गाडी जात आहे, त्या लेन ॲक्सिडेंट झाला, ह्या लेनला सुद्धा झाला आणि ह्या लेनला सुद्धा झाला तर सायरन डिस्प्लेमध्ये 7, 4+2 6 + 1 7 आणि ते पोलीस, ॲम्ब्युलन्स आणि त्यांचे इंजिनियर तीनही लेनवर त्यांच्या मदतीसाठी जातील. यांची तिघाची मदत करून देतील आणि जोपर्यंत हा लेन दुरुस्त करणार नाही तोपर्यंत इथे 2+3 दाखवेल. कारण तीन लेनचा ॲक्सिडेंट झाला आहे तर दुरुस्त करायला खूप वेळ लागेल म्हणून ते सायरन बंद करून टाकतील. पण डिस्प्लेवरती म्हणजे नाही झाला ते समजणारच. ती लेन नाही झाली म्हणून तो नंबर दाखवतील. जसा हा लेन नंबर 2 दुरुस्त व्हायचा